नागपुरातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नागपुरातील 4 भागामध्ये सलग 7व्या दिवशी संचारबंदी कायम आहे। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आली, तर गणेशपेठ, तहसील, कोतवाली भागात संचारबंदी कायम आहे। संचारबंदीत संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे। नागपूरच्या यशोधरा नगरमध्ये पूर्ण संचारबंदी आहे। तर नागपुरातील 4 भागात सलग 7व्या दिवशी संचारबंदी कायम आहे। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। या संचारबंदीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्याशी थेट जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, नागपूरमधील वातावरण सध्या कसं आहे? कारण 4 भागात सलग 7व्या दिवशी देखील पोलिसांना संचारबंदी कायम ठेवावी लागलेली आहे आणि 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पोलिसांनी हटवलेली आहे। अगदी शुभम, आपण पाहायला गेलं तर सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी नागपूर शहरातील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे ते संचारबंदी लागू केली होती। त्यानंतर परिस्थिती पाहता कपिलनगर आणि नंदनवन या 2 पोलीस स्टेशन हद्दीमधील जी आहे ती संचारबंदी 3 दिवसा अगोदर हटवण्यात आली होती आणि काल सायंकाळी पुन्हा पोलीस आयुक्तांनी एक आदेश काढलेला आहे, ज्यामध्ये जे आहे ते 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील संचारबंदी पूर्णतः हटवलेली आहे। मात्र तहसील असेल, त्याचबरोबर कोतवाली असेल आणि 5 पावली असेल या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे आहे ते काहीशी शिथिलता जी आहे ते देण्यात आली आहे। सायंकाळी 7 ते 10 असे 3 तासाची मुदत जी आहे या ठिकाणी शिथिलता एकूणच देण्यात आली आहे। मात्र यशोधरा नगर जी आहे त्या परिसरातील संचारबंदी जी आहे ती एकूणच कायम ठेवण्यात आली आहे। काल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांनी नागपूरमध्ये आले होते आणि नागपूरमध्ये एकूणच पोलीस आयुक्त सर्व पोलीस वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्यांच्यासोबत त्यांनी आढावा बैठक घेतली, परिस्थितीची पूर्ण माहिती जाणून घेतली। त्यानंतर